मित्रांनो, माझं नाव विजय. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली खरी गोष्ट सांगणार आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शेजारच्या काकीला कसं घेतलं याचा खरा वृत्तांत तुम्हाला सांगणार आहे. मी मूळचा कोकणातला राहणारा आहे. माझं एक छोटंसं सुंदर गाव आहे. कोकणात वाड्या जास्त असतात. माझी वाडी गावच्या एका कोपऱ्यात आहे. गोष्ट अशी की माझ्या शेजारी रामदास काका राहायचे. त्यांचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. ते शेती करायचे. त्याचबरोबर ते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुद्धा करायचे. शेती करत असल्याने त्यांच्याकडे गाय बैलही होते. त्यांच्या बायकोचं नाव जया. जया काकीचं वय जवळपास 35 होतं. दिसायला एकदम देखणी बाई होती. तिचा वर्ण गोरा होता. उंचीने मध्यम होती. तिचे व्यक्तिमत्व खूप भरदार आणि मोठे होते. बघताच क्षणी कुणालाही हात लावण्याची प्रबळ इच्छा होईल असेच ते दिसायचे. मला सुद्धा त्यांच्याकडे पाहून मनोमनी हेच वाटायचं की एक ना एक दिवस तरी मी हे नक्की करणार. मागील बाजू तर बोलायचं काम नाही. वाडीतली जवान लोक तिच्या ठसठशीत कडे बघून लाळ टाकत असत. तिचा सुंदर आकार मला वेड लावत असे. ती वाकली किंवा वाटायचं जाऊन कचकच सरकवावा. पण ही फक्त मनोमन इच्छा प्रकट होत होती. प्रत्यक्षात मात्र असे काही होत नव्हते. तिला 2 मुलं होती. मोठा मुलगा 6वी मध्ये तर छोटा 2री मध्ये शिकत होता. दोघेही गावातल्या शाळेत शिक्षण घेत होती. मी त्यावेळी 14वीला शिकत होतो. माझ्या गावापासून 7 ते 8 किलोमीटरवरती माझं कॉलेज होतं. नेहमी सकाळी 7 ते 10 असं माझं कॉलेज असायचं. मी जया काकीला नेहमीच चोरून बघत असायचो. तिची मुठी, तिचे भरदार भाग सर्व काही टकलावून बघत बसायचो. तिला गप्पा मारायला खूप आवडायचं. मी कॉलेजवरून आल्यावर ती तिचं सर्व काम आटपून आमच्या घरी गप्पा मारायला यायची. मी सुद्धा तिच्यासोबत खूप गप्पा मारत बसायचो. गप्पांच्या निमित्ताने मी तिला न्याहाळत बसायचो. एक दिवस मी रात्री जेवण करून माझ्या वाडीतल्या मित्राच्या घरी गप्पा मारायला गेलो. सहसा मी जेवण झालं की झोपत असे, कारण सकाळी मला लवकर उठून कॉलेजला जावं लागत असे. पण दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आम्हाला सुट्टी होती. मित्र आणि मी त्याच्या घराच्या अंगणात बसून गप्पा मारत होतो. गप्पा खूप रंगल्या होत्या. गप्पा मारता मारता ध्यानात आले की 11 वाजले आहेत. मी मित्राला बोलून घराकडे निघालो. घरी आल्यावर घराच्या मागच्या पडवीत पाणी पिण्यासाठी आलो. पडवीतील खिडकी पूर्णपणे उघडी होती. चंद्रप्रकाशाचा उजेड होता, त्यामुळे मागच्या पडवीतील लाईट मी लावला नव्हता. खिडकीतून जया काकीच्या घराचं परसावन पूर्णपणे दिसत होतं. परसवान म्हणजे घराच्या मागची बाजू. मी ग्लास पाण्याने भरून एक एक घोट पाणी प्यायला लागलो. तेवढ्यात जया काकीच्या परसावनातील लाईट लागली. मी कुतूहलाने बघत राहिलो. माझ्या घरचे गाढ झोपले होते. इतक्यात जया काकी बाहेर आली. तिने निळ्या रंगाचा गाऊन घातला होता. ती 1-2 पावले पुढे गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. त्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की ही बाहेर कशासाठी आली आहे. मी लगेच खिडकीचा कानोसा धरला. चंद्रप्रकाशात मी दिसू नये याची काळजी घेत होतो. जया काकीने खात्री करून घेतल्यावर हळूच तिने तिचा गाऊन वरती घ्यायला सुरुवात केली. जसं जसं ती तिचा गाऊन वरती घेत होती तसं तसं माझं शरीर गरम होऊ लागलं होत. माझं अस्तित्व ऍक्टिव्ह मोडमध्ये यायला सुरुवात झाली होती. तिने तिचा गाऊन कमरेवरती आणला. त्या क्षणी मला तिच्या ठसठशीत मोठ्या भागाचं दर्शन झालं. ते बघताच क्षणी माझ्या भावना भडकल्या. मग इकडे तिकडे पाहत तिने हळूच निळी असलेली खाली पायापर्यंत आणली. मी पहिल्यांदाच एका स्त्रीला असा प्रत्यक्ष समोर बघत होतो. ते मोठे असलेले पाहून मी वेडापिसा झालो होतो. एखाद्या मॉडेलला लाजवेल अशीच मोठी होती तीर्थरूप. मी लगेच माझे अस्तित्व काढून काकीची मोठी पाहत जोरजोराने हतबल होऊ लागलो. जया काकी खाली बसून मोकळी होत होती. मी पहिल्यांदा असं बघून हतबल होत होतो. मी खूप उत्तेजित झालो होतो. जया काकी उठली, गाऊन खाली केला आणि ती घरात निघून गेली. इकडे मी वेडापिसा झालो होतो. मला असं वाटतं होत की आताच जाऊन काकीची कचकचित मारावी. पण ते काही शक्य नव्हतं. मग मी तिची आठवण जोराजोराने हतबल होत राहिलो. 10 मिनिटांनी माझा संयम सुटला. मी ते सर्व घरच्या कोपऱ्यातील भिंतीवर उडवलं. त्या रात्रीपासून तर जया काकीसाठी मी अगदी वेडाच झालो होतो. दिवस रात्र फक्त डोळ्यासमोर तिची भरदार दिसत होती. मनोमन मारण्याची प्रचंड इच्छा होत होती. पण ते मला शक्य नसल्यामुळे मी तिची आठवत हतबल होत असे. जया काकी विवाहित होती. त्यात तिला 2 मुले. त्यामुळे ती मला देणे अशक्यच होतं. उलट माझीच वाट लागण्याची शक्यता जास्त होती. दिवसामागू दिवस जात होते. एके दिवशी दुपारी जया काकी आमच्याकडे आली. माझ्या आईसोबत ती बोलू लागली. ती म्हणाली, काकू, उद्या चिंटू आणि बंटी सहलीला जाणार आहेत आणि ह्यांना गुजरातचं भाडं मिळालं आहे, तर ते 4 दिवस तिकडेच असणार. आई म्हणाली, हो का, चांगलं आहे की. जया काकी म्हणाली, मुलांची सहल पण 2 दिवस आहे काकू.
कोल्हापूर सोलापूर करून येणार आहेत ते, आई म्हणाली. मग जया काकी कचरत म्हणाली, अहो काकू, ते 4 दिवस नाही, ठीक आहे. 2 दिवसात पोरं पण येतील. पण पहिले 2 दिवस मी एकटी कशी झोपणार घरी? मला एकटीला खूप भीती वाटते. आई हसत म्हणाली, मग आमच्याकडे ये की झोपायला. जया काकी म्हणाली, काकू, मला आमच्या घराशिवाय कुठेच झोप लागत नाही हो. आई लगेच म्हणाली, मग विजयला पाठवू का सोबतीला? जया काकी उत्साहात म्हणाली, हा, हे एकदम बरं होईल काकू. थांबा, मीच विचारते त्याला. आणि जया काकीने मला हाक मारली. मी लगेच आत गेलो आणि तिने मला वरील सर्व कहाणी सांगितली. आणि म्हणाली, मग येशील ना झोपायला माझ्या घरी? मी आनंदाने म्हणालो, हो काकी, तसा पण उद्या रविवार आहे, मला सुट्टीच आहे. आरामात उठेन. जया काकी म्हणाली, अरे तू उठ रे आरामात, पण मला नेहमीप्रमाणे 5 वाजताच उठावे लागेल. अंघोळ करून बाकीची कामे पूर्ण करायची असतात ना. मला कसली सुट्टी बिट्टी नसते रे. जया काकी हसत हसत मला म्हणाली. माझ्या लक्षात तिला पहिल्यांदा पाहिलेली गोष्ट लक्षात आली आणि मी मनोमन खुश झालो. मला तिची परत पाहायची होती आणि ती संधी आता आयतीच चालून आली होती. मग मी पक्का निर्णय केला की मी पण सकाळी गुपचूप उठणार आणि ती अंघोळीला गेली की माझ्या मोबाईलमध्ये त्या आठवणी कायमच्या साठवणार. दुसऱ्या दिवशी रात्री मी जेवून जया काकीकडे गेलो. जया काकीने सगळं आवरून अंथरूण करून ठेवलं होतं. ती नेहमी झोपताना गाऊन घालत असे, पण मी येणार असल्यामुळे तिने आज साडी नेसली होती. आम्ही दोघेही अंथरुणात पडलो. तिचं आणि माझ्या अंथरुणात बरंच अंतर होतं. मग आम्ही थोड्या गप्पा मारल्या आणि झोपी गेलो. मला झोपच लागत नव्हती. मी जया काकीला बघण्यासाठी व्याकुळ झालो होतो. कधी सकाळचे 5 वाजताच असं होत होतं. मी सारखी कूस बदलत होतो. शेवटी ती घडी आलीच. 5 वाजले आणि जया काकी उठली. मी गाढ झोपेचं नाटक सुरू केलं. तिने उठून चुलीवर अंघोळीसाठी गरम पाणी तापवायला सुरुवात केली. गरम पाणी तापेपर्यंत तिने ब्रश केला. मी ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेत होतो. थोड्या वेळाने पाणी गरम झालं. तिने पाण्याची बादली आणली आणि त्यात गरम पाणी ओतलं. आता मला समजलं की ती अंघोळीला जाणार आहे. मी हळूच डोळे उघडले आणि अंदाज घेतला. तितक्यात ती मला माझ्याकडेच येत असल्याचं लक्षात आलं. मी लगेच बंद करून झोपायचे नाटक करू लागलो. ती जवळ आली आणि मी झोपलो आहे की नाही याची खात्री करून परत गेली. तसा मीही लगबगीने तिच्या मागे जाऊन मोरीच्या समोरील भिंतीच्या दरवाजात कानोसा घेत हातात मोबाईल घेऊन गुडघ्यावर बसलो. जया काकीच्या मोरीला ना दरवाजा होता ना पडदा. तशी ह्याची गरज नव्हती. घरात नवरा व 2 छोटी मुलं. ही एकटी बाई. त्यात सगळे झोपेत असतानाच हिची अंघोळ झालेली असते. त्यामुळे तिला दरवाजा किंवा पडद्याची गरज नव्हती. मी कोपऱ्यात बसून मोबाईलची रेकॉर्डिंग चालू केली. मी अडोसा घेत लपून बसलो होतो. जया काकीने अंघोळीला सुरुवात केली. ती माझ्यासमोर पाठमोरी उभी होती. तिने एक एक करत ती सर्व करत सुटली. तिने आधार काढून टाकला. मला तिची उघडी पाठ दिसत होती. मी इकडे उत्तेजित होत होतो. हळुवारपणे तिने परकरची गाठ सोडली आणि परकर खाली पायाजवळ पडला. ते होताच तिचे काळीमध्ये अर्धवट उघडे पडले. आता फक्त वेळ होती प्रत्यक्ष संपूर्ण उघडे होण्याची. मी हातात मोबाईलने रेकॉर्डिंग करत होतो तर दुसऱ्या हातात अस्तित्व मागे पुढे करत होतो. मी खूप प्रभावित झालो होतो. तिने काळीही काढून टाकली. आता मला संपूर्ण दर्शन होत होते. ती संपूर्ण माझ्या नजरेसमोर होती. असं वाटतं होत की जाऊन जोरजोरात किस घ्यावे. मी अधाशासारखे तिला बघत होतो. तिने भरदार भागावरून हळूवार हात फिरवला आणि हळूच अंगावर पाणी घ्यायला सुरुवात केली. ती हळूच मागे माझ्या दिशेने फिरली. मागे फिरताच क्षणी मला तिच्या भल्या गोऱ्यापान मोठ्या व्यक्तिमत्वाचं दर्शन झालं. तिच्या मांड्या तर माझ्या भावनेची उत्कटता अधिकच वाढवत होत्या. मी प्रत्यक्ष तिला पहिल्यांदा असं संपूर्ण पाहत होतो आणि जोरजोरात हतबल होत होतो. ती तिची अंघोळ करत होती आणि मी इकडे हतबल होत दाटून आलेल्या भावना मोकळ्या करत होतो. शेवटी बांध फुटून मी माझं तिच्या दिशेने सोडून दिलं आणि शांत झालो. तोपर्यंत तिची अंघोळ आटपली होती. मी तसाच मागे वळलो आणि अंथरुणात जाऊन पडून राहिलो. आज माझी एक इच्छा पूर्ण झाली होती. जया काकीला प्रत्यक्ष पूर्णपणे पाहून मी आज पेटलेल्या भावनेला मोकळं केलं होतं. तसेच मोबाईलमध्ये कायमस्वरूपी तिची चित्रफिती स्थानबद्ध केली होती. आता माझी तिच्या सुंदर चाफेकळीसाठी इच्छा जागृत झाली होती. दिवसामागून दिवस जात राहिले आणि माझी बेचैनी वाढतच गेली. आणि एक दिवस मी तिला मनोज काकांसोबत सुंदर वेळ अनुभवताना पाहिले आणि मला एकदम धक्काच बसला. मी लगेच माझा मोबाईल काढला आणि ते सर्व रेकॉर्ड केले. मला वाटलं जया काकी साधीसुधी बाई असेल, पण मला आता तिचं खरं रूप कळालं होतं. पण मी आता मनातून जास्तच खुश झालो होतो. याचा फायदा नक्की घ्यायचा असं मी ठरवलं.
त्या दिवसापासून मला नीट झोप लागत नव्हती. काय करू कसं करू याचाच विचार सारखा मनात येत होता. माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ होता, पण जया काकीला डायरेक्ट जाऊन बोलण्याची हिंमत मात्र होत नव्हती. बरेच प्रश्न आता माझ्या डोक्यात घुमत होते. मला आता अजिबात राहवत नव्हतं आणि एके दिवशी मी विचारायचं पक्क केलं. मी दुपारी कॉलेजवरून आलो, जेवण उरकलं आणि जया काकीकडे गेलो. जया काकी घरात जेवण उरकून आडवी पडली होती. ती मोबाईल बघत होती. मला पाहून ती उठून बसली. मग मी सहज तिला विचारले, रामदास काका कुठे आहेत? ती म्हणाली, ते रत्नागिरीत गेलेत, येतील रात्री. मी हिम्मत करून तिला म्हणालो, काकी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. जया काकी सहज उत्तरली, हा बोल ना. मी तिच्या बाजूला जाऊन बसलो आणि तिच्याकडे पाहत सिरियसली म्हणालो, मी जे काही बोलतोय ते नीट समजून ऐका आणि हळू आवाजात बोला. जया काकी चमकून म्हणाली, का? काय झालं? मी न घाबरता बोलू लागलो. म्हणालो, मी तुम्हाला आणि मनोज काकाला पाहिलं आहे. मी हे बोलताच क्षणी काकी एकदम कावरी बावरी झाली. ती म्हणाली, ये काही काय बोलतोय, उगाच काही एक बोलू नकोस. लाज नाही वाटत असं बोलायला? मी शांतपणे म्हणालो, हे बघा काकी, माझ्या ठिकाणी दुसरा तिसरा कोणी असता तर लगेच येऊन रामदास काकाला सांगितलं असत, पण मला तसं करायचं नाही. जया रागाने म्हणाली, काही काय बोलतो आहेस, उगाच माझ्यावर खोटा आरोप करू नकोस. अरे तुला मर्यादा आहेत की नाही? मग मात्र मी खिशातला मोबाईल दाखवत थोडा आवाज चढवून बोललो, मी आरोप करतोय? मग हे काय आहे? व्हिडिओ बघताच जया काकी पूर्णपणे घाबरून गेली. मी परत शांतपणे तिला म्हणालो, काकी घाबरू नका, हे फक्त आपल्या दोघातच राहील. यातलं तिसऱ्या कोणाला काहीच कळणार नाही. जया काकी म्हणाली, पहिली ती डिलीट मार. अरे काकी बोलतोस ना मला? मी लगेच म्हणालो, हो, पण काकी अशा नसतात, आणि अशा सुंदर आणि मादक काकी असताना मी तरी काय करू? शेवटी मला पण माझा आहेच ना, त्याचं काय करू मी? जया काकी माझ्याकडे पाहत म्हणाल्या, शी असं बोलताना लाज नाही वाटत का तुला? मी रागात येऊन म्हणालो, बरं, तुम्हाला नीट नाही बोलायचं तर ठीक आहे. मी बघतो आता ह्या व्हिडिओचं पुढे काय करायचं ते. मी उठलो आणि जाण्यास निघालो. तितक्यात जया काकी घाबरून गेली आणि मागोमाग धावत येऊन माझा हात धरला आणि तिने बाजूला बसवले. ती म्हणाली, मला कळतंय तू व्हिडिओ दाखवायला का आलास ते. शेवटी मी बाई आहे. बोल, तुला काय पाहिजे? हे ऐकताच मी एकदम खुश झालो. मी खुश होत म्हणालो, काकी मला तुम्ही खूप आवडता. माझी एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे तुम्हाला कचाकच माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच. काकी म्हणाली, ते मला लक्षात आलंय. गावातील अनेक जण माझ्याजवळ लगट करायचा प्रयत्न करतात, पण मी त्यांना थारा देत नाही. मी म्हणालो, मला माहित आहे काकी. जया काकी उत्तरली, तुला बरंच माहित आहे रे. मग मी आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी जया काकीला सांगितल्या. जया काकी माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, तू तर एक नंबरचा चावट आहेस रे. मी हसलो आणि म्हणालो, ही गोष्ट मनोज काकाला जाऊन सांगू नकोस. त्यात तुझंच नुकसान आहे. विषय जर असाच सुटत असेल तर विषय उगाच का वाढवायचा? जया काकी म्हणाली, ठीक आहे, मी तुला सांगेन. काका घरी नसतील तेव्हा. आता पावसाळा सुरू होतोय. शेतीची काम सुरू होतील, 1-2 महिने जमणार नाही. मी दचकून म्हणालो, 1-2 महिने? इकडे मला कड काढला जात नाही. तुमची मदमस्त पाहून उतावळा होतो, व्हिडिओ बघून हतबल होतो, आणि तुम्ही म्हणता 1-2 महिने? जया काकी चावटपणे म्हणाली, जास्त हतबल करू नकोस, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होईल. ती हे बोलताच मी पटकन काकीला उचलून जवळ घेतलं. तिचे कापसासारखे भरीव भाग माझी उत्तेजना वाढवून गेले. मी दोन्ही हातांनी तिचे भरदार व्यक्तिमत्व हाताळायला लागलो तशी ती विव्हळली. अक्षय सोड, कोणीतरी येईल. काकी बोलली तसं मी तिला सोडून दिल. किती उतावीळ रे तू? काकी पुढे बोलली. मी म्हणालो, काय करणार? अशी मादक स्त्री समोर असताना कसा कंट्रोल राहणार? जया काकी हसत म्हणाली, तू जा आता, नाहीतर मला आत्ताच. आणि चावट नजरेने माझ्याकडे पाहायला लागली. तुझं मला आता खरं दिसत नाही. अरे इतकी कसली घाई, आणि त्यात 15 मिनिटचा खेळ. असे बोलून ती मला अजून उकसवू लागली. मग मी चवताळून म्हणालो, 15 मिनिटं फक्त? तुम्हाला काय वाटलं मी फक्त 15 मिनिटाचा खिलाडी आहे? थांबा, तुम्हाला दाखवतोच. असे म्हणून मी तिच्या भरदार व्यक्तिमत्वावर चढाई केली. ती विव्हळली. ती मला नाटकीपणाने दूर करू लागली, पण मी तिला ढकलत भिंतीला टेकवली. ती प्रतिकार बंद करून माझ्याकडे मादक नजरेने पाहू लागली. ती खूपच मादक दिसत होती. मी हळूच तिच्या केसातून हात फिरवला. काकी माझ्याकडे बघून चावट हसत होती. मी तिच्याकडे डोळ्यात डोळे टाकून बघू लागलो. काकीच्या गालावरून हळूच हात फिरवला. ती शहारली. तिचे श्वास वेगात यायला लागले. तिची छातीवर खाली होऊ लागली. मी लगेच तिच्या ओठांवर ताबा घेतला.
आणि तिच्या ओठांचं चुंबन घेऊ लागलो. तिने डोळे बंद केले. मी तिच्या गालाचे चुंबन घेऊ लागलो. आता काकीसुद्धा मला प्रतिसाद देऊ लागलो. एक हाताने तिचे सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागलो. ती अधिकच शहारत गेली. मी तिच्या मानेवर गेल्यावर किस करायला लागलो. ती प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागली. हा खेळ 5 मिनिट चालला. जया काकी आता रंगात आली होती. ती उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. मी तिला किस करत तिचे आधार मोकळे केले. ते मोकळे होताच माझ्यासमोर स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. आता ते माझ्यासमोर स्पष्ट होते, जे आठवून मी कित्येक वेळा हतबल झालो होतो. मी हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागलो. काकी सळसळत होती. तिचे आवाज येत होते. ती सुस्कारे टाकीत होती. मी अधिकच आवेगात स्पर्श करत होतो. माझ्या हरकतीने ती आता प्रचंड प्रभावित झाली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. माझेही पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. मी काकीला कंबरेत हात घालून गादीवरती आडवी केली आणि परत तिचे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागलो. काकी उसळत जोरजोरात श्वास घेत होती. ती खूप उत्साहित झाली होती. काकी पण फुलरंगात होती. मी सांगितल्याप्रमाणे काकीने पोझिशन घेतली. मी तिची राहिलेली काढून टाकली. आता माझ्यासमोर तिचे भले मोठे उघडे पडले होते आणि ती सुंदर नाजूक चाफेकळी मला अधिक आकर्षित करत होती. मी लगेच अस्तित्व मोकळे करत तिच्यावरती ठेवून कचकन स्वारी केली. तशी काकी किंचाळली. तिच्या डोळ्यातून पाणी आले. मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. तिने मला उकसवलं होतं. त्याच्या बदल्यात मी अधिक प्रभाव टाकला. काकी ओरडली. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताळत तिला किस करत शांत केलं. ती शांत झाली. मग हळूहळू मी हालचाल करू लागलो तशी काकी आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुखावून जाऊ लागली. मी आता तिचा तळ गाठू लागलो तशी ती मादक सुस्कारे टाकायला लागली. माझी एक लयीत हालचाल होत होती आणि काकी ते स्वर्गीय क्षण साठवत होती. ती माझ्या अस्तित्वाचा पुरेपूर आनंद घेत होती. ती म्हणाली, काय रे तुझी ताकद. मी उगाच तुझ्या ताकदीवर अविश्वास दाखवला. खरंच तू बोलला ते पटलं मला. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं खरं आहे हे. मी म्हणालो, तुम्हाला अजून पाहायचं आहे का? असे म्हणून मी तिच्या जीवनात जास्तच प्रभाव टाकायला लागलो आणि ती वेडावून गेली. ती खूपच मादक आवाज करायला लागली. मीही खूप चवताळून तिच्या जीवनाचा तळ गाठत राहिलो. मलाही एक अप्रतिम सुख मिळत होतं. काकीच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते. पण मी सारखी हालचाल करत होतो आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा आनंद घेत होतो. काकी नुसती मादक सुस्कारे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. माझे अस्तित्व ती तिच्या सुंदर जीवनात अनुभवत या क्षणांचा पुरेपूर आनंद घेत होती. ती मध्येच डोळे मिटून बोलत होती. अरे काय सुख देतोयस रे. तू तर छोटा पॉकेट बडा धमाका निघालास. बरं झालं तू मला आणि मनोजला पाहिलं. मग मी अधिकच हालचाल करत आनंद घेत होतो. शेवटी काकी त्या उत्कट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोहोचली. ती मादक आवाज करत पकड घट्ट करून आचके देऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड सैल होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कट क्षण जवळ येत माझा बांध फुटला आणि मी काकीच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मी काकीच्या सुंदर जीवनात आनंदाचे रंग भरत शेवटी शांत होत गेलो. मला खूप हलकं हलकं वाटत होतं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. काकीच्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच विजय, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, काकी तुझ्यासारखी सुंदर काकी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी काकी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच काकी मी खूप भाग्यवान आहे. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि स्मित केलं. मग आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत बराच वेळ पडून राहिलो. मित्रांनो, माझा हा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.